लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नांदगाव तहसीलदारांना विश्व हिंदू परिषदेकडून निवेदन. लव जिहाद व धर्मांतर विरोधी कठोर कायद्याची अधिवेशनात मागणी. बातमी नांदगाव येथून. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील तहसीलदार यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने लव जिहाद व बळजबरीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. तसेच सकल हिंदू समाज, दुर्गाशक्ती व मातृशक्तीच्या पदाधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती. दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. यापूर्वीही या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यावर अपेक्षित कार्यवाही न झाल्याने प्रशासनाला पुन्हा आठवण करून देण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की राज्यातील विविध भागात फसवणूक करून विवाह करणे, ओळख लपवून संबंध प्रस्थापित करणे, मानसिक दबाव, धमक्या किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर करण्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून कुटुंबांनाही मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात व उत्तराखंड या राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदे केले असून महाराष्ट्रातही अशाच प्रकारचा स्वतंत्र व कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात या विषयावर कायदा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सकारात्मक अभिप्राय पाठवावा अशी विनंती करण्यात आली. लोकशाही व्यवस्थेत नागरिकांची सुरक्षा, महिलांचा सन्मान आणि सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी अशा कायद्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनीही तहसीलदारांना निवेदन सुपूर्द करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आज आम्ही सरकारला विनंती करतोय की सरकारने फक्त कागदोपत्री जे ठेवलंय लव जिहाद ते फक्त कागदोपत्रीच का बरं याची लवकर अंमलबजावणी होत नाही. 13 फेब्रुवारीला आज पूर्ण 1 वर्ष होतंय आणि आम्हा महिलांना पुन्हा दुर्गाशक्ती, मातृशक्ती म्हणून पुन्हा निवेदन द्यायला यावं लागतंय. ही वेळ पुन्हा येऊ नये म्हणून सरकारने लवकरात लवकर काळजी घ्यावी आणि यावर प्रक्रिया सुरू करावी. विश्व बजरंग दल प्रखंड नांदगाव, सकल हिंदू समाज, महिला दुर्गाशक्ती यांच्यातर्फे मी विनंती करते. जय श्रीराम. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागोल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.